मात्र शस्त्रबंदीची घोषणा करण्याबाबत ट्रम्प यांना नेमका काय अधिकार आहे? खासदार संजय राऊत यांनी हा संतप्त सवाल उपस्थित केलाय। पाकिस्तानचे तुकडे करू म्हणणारे आता गेलेत कुठे? इंदिरा गांधी असत्या तर आज ही वेळ आलीच नसती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा केल्यामुळे विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय कुणी, असा संतप्त सवाल संजय राऊतांनी विचारलाय। तर आज इंदिरा गांधी असत्या तर ही वेळ आलीच नसती असं म्हणत संजय राऊतांनी 1971 सालच्या युद्धाचीही आठवण करून दिली आहे। जनतेनं नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा राजीनामा मागायला हवा अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली आहे। डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना। मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करतात? आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं? हा त्यांचा पापा असेल, या देशाचा पापा नाही आहे। तुम्ही पापा घेत बसा त्यांचा, आम्हाला काय पडलेलं नाही आहे। पण या देशाची बेआबरू झालेली आहे, या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत। पूरा बदला लेंगे ही भाषा होती, पूरा बदला लेंगे, छोड़ेंगे नहीं, पाकिस्तान के टुकड़े करेंगे, पाकिस्तान के टुकड़े करेंगे। कुठे गेले तुकडे? इंदिरा गांधी असतं तर पाकिस्तान राहिलंच नसतं। 1971 साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं? पाकिस्तानचे 2 तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं 90,000 सैन्य हे आमच्या समोर, किंवा TV नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे। आमच्या समोर 90-92,000 सैन्य, जनरल जेकब समोर, माणिकशा समोर, जगदीश सिंग अरोरा समोर, जनरल यांच्यासमोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे। अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा। हे काय करतायत? यांनी काय केलं? त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी देशाची विश्वासघात केला आहे। आणि सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा यायला पाहिजे। आजही ते 6 अतिरेकी सापडलेले नाहीत। ते गृहमंत्री असताना 26 महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आहे। कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही? अमित शहांना पदावर राहायचा अधिकार नाही।